शरद पवार नावाची व्यक्ती नेमकं काय रसायन आहे हे भल्याभल्यांना समजलं नाही म्हटलं जातं. त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आल्याचं दिसतंय. अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्वतः शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून आलं. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे थेट नदीकाठी पोहोचले. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार हे भावुक झाल्याचं अनेकांनी पाहिलं. त्यांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली. त्याचं पुढे काय होणार अशी चर्चा सुरू झाली. त्याच वेळी आता शरद पवार हे स्वतः राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बारामतीकरांनी पाहिलं. शरद पवार बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. बारामती शेजारील नीरा वागज गावात नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांकडून करण्यात आली. अनेक वर्षांपासून शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि स्वतः देशाच्या राजकारणात लक्ष घातलं होतं. तेव्हापासून अजित पवार बारामतीच्या समस्यांचं निराकरण करायचे. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीची सूत्र स्वतः शरद पवारांनी हाती घ्यायचं ठरल्याचं दिसतंय.